मातीची सावली हे शीर्षक मातीच्या महत्त्वाला आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील तिच्या स्थानाला योग्य न्याय देतं. माती आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी देते, म्हणून आपण तिचं रक्षण आणि जपणूक केली पाहिजे, असं या शीर्षकाद्वारे इथे नक्कीच लेखकाला सांगायचं आहे. पण तुम्हाला या पाठातील जे प्रमुख पात्र आहेत तो म्हणजे फरसू आणि मनू, तो त्याचा मुलगा, आणि मित्र आबू, आणि इथे मनूची बायको. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला मनूचा एक दृष्टिकोन आहे, फरसूचा एक दृष्टिकोन आहे, ज्याच्यामुळे त्याला खूप त्रास होतोय. तर तुम्हाला कोणाची भूमिका जास्त बरोबर वाटते, कोण तुम्हाला योग्य वाटतं, किंवा तुम्हाला नेमकं कोणतं पात्र जास्त मनाला भावलं, त्याचं नाव जरी लिहिलं ना, नाही कारण लिहिताला तरी काही हरकत नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. मातीची सावली, धडा 11, इयत्ता 9वी, मराठी. स्टॅनली गोन्साल्विस, प्रसिद्ध लेखक. मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते हे कथासंग्रह, मोजेसची काठी हा लघु कथासंग्रह, रक्त नव्हे प्रेम हवे हा बालकथासंग्रह, बायबलमधील व्यक्ती, याला जीवन ऐसे नाव हे अनुवादित लेखन प्रसिद्ध, विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध, वाडवळी व बोलीभाषेत लिहिलेली ही कथा आहे. मातीवरील प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ मातीची सावली या कथा संग्रहातून घेतला आहे. कथासंग्रहाचं नाव आहे मातीची सावली, आणि हा आपण जो पाठ घेतल्यामुळे या धड्याचे नाव काय, मातीची सावली, आणि याची भाषा वाडवळी आहे. त्यामुळे आपल्याला जे वाक्य त्या भाषेत आले ते कदाचित वेगळे वाटू शकतात. याचा अर्थ आपण या पाठाचा समजून घेऊया. नमस्कार, माझे नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते. या पाठामध्ये सगळ्यात पहिलं पात्र जे आपल्या परिचयास येतं त्याचं नाव आहे फरसू. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोटं त्यानं गुळगुळीत पायरीवरून फिरवली व दोन्ही पाय मोडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. आता याच्यावरून आपल्याला कळतं की फरसू नावाचा एक व्यक्ती आहे की जो त्याची खरबरीत बोटं झाली, म्हणजे कष्टाळू व्यक्ती, ज्याने कष्ट केलेले दिसतात. गुळगुळीत पायरीवर म्हणजे एक चांगल्या कुठेतरी ठिकाणी तो बसलाय, आणि तो एक कष्टकरी व्यक्ती आहे. त्याची एक बसण्याची पद्धत आहे, दोन्ही पाय मुडपून बसलाय गुडघ्यात असे, आणि तो आभाळाकडे बघतो. त्याचं काहीतरी चाललंय डोक्यात विचार. उठा जरा, आत जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. याचा अर्थ तो व्यक्ती फरसू म्हणजे त्या सुनेचा सासरा असावा, जिनं त्याला आवाज दिलाय, उठा जरा आत जाऊन बसा. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्यावर आपल्याला कळतं की तो एक वयस्क व्यक्ती आहे फरसू, ज्याला उठायला आता आधाराची गरज भासतीये. त्याच्या पायांची हाडं कडकडली. पायांच्या हाडांचा आवाज होतो, वार्धक्यामुळे तो आवाज आलाय कडकडण्याचा. आपल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. त्याच्यावरनं काय कळतंय की ज्या घरात तो पायरीवर बसला होता आणि जिथे घरात आलाय, सुखवस्तू घर दिसतं, ते गुबगुबीत खुर्ची, छान खुर्चीवर तो बसलाय. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. अवघडल्यासारखं म्हणजे असं आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही ना, असं कुठेतरी बसलोय आपण पण नाही छान वाटत आहे. पाय वर घेऊन बसलं तर सून डाफरायची. डाफरणे म्हणजे चिडून फटकन बोलणे. असं बसणं त्याला कधी ठाऊकच नव्हतं. म्हणजे आपण खुर्चीवर कसं वेल मॅनर्ड पाय खाली ठेवून बसतो वगैरे, पण त्याच्या पद्धतीत बसायचं कसं होतं, तर वर पाय घेऊन असं बसायचं होतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढी जुनी सवय. दारात चिंचेचं पुराणं झाड होतं. म्हणजे त्याच्या दारामध्ये पुराणं झाड म्हणजे काय, जुनं झाड होतं. तुम्ही पाहिले असेल गावाकडे वगैरे चिंचेची मोठी मोठी झाडं असती, तशी ते झाड होतं. ते मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आता तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी कोणी मडक्यातलं पाणी प्यायलं असेल त्यांना माहिती मडकं कसं आकाराचं असतं, एक गोल घुमटसारखं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी खूप थंड राहतं. त्याच पद्धतीनं हे झाड इतकं मोठं होतं की त्याची सावली त्या घरावर पडायची, आणि त्याच्यामुळे घराला ऊन नव्हतं लागत, घर पण तितकंच छान थंड वाटायचं. म्हणून तो म्हणतोय, उपमा दिली त्याने, आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची, मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. आता हे पूर्वीचं बोलते, त्यामुळे तो काय म्हणतोय, असायची, घुमायचं, ते हे सगळं त्याच्या गतकाळाच्या आठवणीत तो रमलाय की त्याचं पहिलं घर आहे ते मंगलोरी कौलांचं आहे, त्याच्यावर चिंचेची झाडाची सावली आहे आणि खूप गार असं वाटायचं. फरसू पायरीवर बसायचा, वरून भिरभिरणारे बसायचं, हे पण भूतकाळातलंच. त्याच्या घराच्या फरशीवर पायरीवर तो बसून काय करायचा, फुलपाखरी पानं, तुम्ही जर कधी चिंचेचं झाड पाहिलं असेल ना, त्याची
फुलं आहेत ना अशी भिरभिरत पडतात. जसे फुलपाखरी पानं उपमा दिली आहे. झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळेचा उद्योग. खरंच ना, झाडावर त्या खारी म्हणजे त्याचं तो काय करायचा बसून, त्याला काय आवडायचं हे आपल्याला त्या ओळींवरनं कळतंय. रात्री जेवण खाण आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. म्हणजे कुणीतरी आबू नावाचा मित्र आहे जे बसून गप्पा मारायचं छान. पानातून पाझरणारं चांदणं, किती छान शब्द वापरलेत बघा. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. त्याचा अर्थ असा होतो की खूप झाड असं घनदाट होतं आणि त्याही जागेतनं जिथे कुठे जागा मिळायची त्यातनं चांदणं खाली यायचं. म्हणून त्याने उपमा दिली की पाझरणारं चांदणं. जसं आपण जमिनीवर पाणी टाकतो किंवा मडक्यात पाणी टाकलं की असं मडक्यावर पाणी जमा होतं ना, त्याला पाझरतो. आपण काय म्हणतो, मडकं गळतंय पाझरतंय, त्या पद्धतीनं. गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं असे अनेक विषय. तो त्या मित्राबरोबर काय गप्पा मारायचे विषय सांगितले. कधी मध्ये इनूस मास्तर यायचे. त्या मास्तरांचे आम्ही इनूस. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवलं फरसू आबू मोठ्या नवलाईनं ऐकायचे. म्हणजे नवलं म्हणजे काय, काहीतरी आश्चर्यकारक गोष्टी घडायच्या आणि शिक्षक होते ते, त्यांना माहिती होतं, ते सांगायचे यांच्याबरोबर. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. आता इतकी मोठी चिंच, त्याचा पडणारा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पान जमा करून तो वाडीत टाकायचा. वाडीत टाकायचं म्हणजे आपण नाही काय कचरा गोळा करतो त्या पद्धतीने वाडीत टाकायचा. या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावंच लागत नाही. याचा अर्थ तो शेतकरी होता, शेती करत होता आणि त्याने त्याच्या झाडाच्या पानांना कधी कटकट नाही समजली. त्याने छान खत तयार करून शेताला दिलं. पावसाळ्यात हिरवी गच्च झालेली त्याची भात पाहून गावकरी मनोमन जळायचे. म्हणजे विचार करा की त्याचं काय शेत येत असणार आहे. भाताचं झळणारं सोनं घरात येऊन पडलं की आता थांबवते मी. झळणारं सोनं, तुम्ही म्हणा भाताचा आणि सोन्याचा काय संबंध, तर भाताच्या ज्या ओंब्या असतात त्याचा रंग पाहिला सोनेरी कसा छान असतो. म्हणून त्या अर्थाने की पीक इतकं छान आलंय की भरघोस पैसे आणि सगळं तो घेऊ शकत होता, म्हणून ते सोनं या अर्थाने वापरले. वांगी, दुधी, कारली यांची लागवड व्हायची. म्हणजे तो दुबार पीक घ्यायचा. भात झाला की मग हे पीक घे. फरसू त्याची मंडळी म्हणजे त्याची बायको पाठीचा कणा दुःखेपर्यंत राबायची, म्हणजे खूप कष्ट करायची. त्याची विहीर सुद्धा तशीच पाणीदार होती, दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गाईसारखी. म्हणजे त्याची गाई पण चांगलं दूध देत होती आणि विहीर कसं होती, खूप पाणी यायचं विहिरीला. आता दुसऱ्या वितापर्यंत दूध देणं म्हणजे कसं असतं, चरवी असते, बादली असते, तर हाताचा एक वीत असतो ना, तर 2 वीत इतकं भरभरून ती दूध द्यायची. तसं विहिरीलाही खूप पाणी होतं. भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. म्हणजे उन्हाळा आला तरी सुद्धा पाणी असायचं. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता. म्हणजे उन्हाळ्यात सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या पण पाणी होतं त्याच्या विहिरीला. फरसू म्हणायचा, बाप जाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्याई. बावडी नय नदी हय नदी, कोणाय कामात खोडा घातला, तुमच्या नशिबाली वाळू जाळल्याशिवाय रेल का. म्हणजे तो सांगायचा हे जे विहिरीला पाणी आहे ते तुमच्या आपले जे पूर्वज आहे त्यांनी जे पुण्य केलं त्यामुळे आपल्याला भेटते. तुम्ही जर काही वाईट वागलात ना तर तुमच्या नशिबाला वाळू येईल, म्हणजे पाणी सगळं आटेल आणि रेती शेवटी शिल्लक राहील. मग या 1.5 एकराच्या तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का. म्हणजे उंदीर कधी येतात घरात, त्यांना काही खायला असेल तर येतील ना. ह्याच्या घरात धनधान्य इतकं व्यवस्थित होतं की उंदरं सुद्धा खाऊ शकणार नाही. जर तुम्ही पाणी जर काही वाईट वागला तर पाणी राहणार नाही, पाणी राहिलं नाही तर तुमचे उंदीर पण खाऊ शकणार नाही. असं ते सगळं समीकरण त्यांनी मांडलंय. त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली. याचा अर्थ त्याला 4 मुलं होती, 3 मुली आणि 1 मुलगा. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. म्हणजे खूप त्यांनी सोनं नाणं सगळं भरपूर दिलं. म्हणजे तो व्यवस्थित त्यांच्या जमिनीवर कमवलं होतं. मनू शेवटचा म्हणजे त्या मुलाचं नाव मनू आहे. फरसू 3री 4थीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला होता. आता फरसूला माहीत नाही कोणत्या कंपनीचं नाव म्हणून तो असं म्हणतोय. मातीत बोटं घालायला तो नाखुश असतो. नाखुश म्हणजे त्याला आवडत नाही. शेती करायची म्हटलं तर हात मातीत गेल्याशिवाय शेती कशी होईल सांगा बरं. पण त्याला नाही आवडत ना. हे फरसूला कधी जाणवलं होतं पण तो काही बोललाच नाही. तो काही बोलतच नव्हता. फरसू शांत होता. हातपाय चालतील तोवर या मातीची चाकरी करायची. मातीची चाकरी करायची म्हणजे काय, आपण जॉब करतो ना तसं. तो मी मातीचं काम करणार.
हे त्यानं त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. म्हणजे त्या बायकोने आणि त्याला ठरवलं की आपण आपल्या जोवर जमल तेव्हा काम करायचं. पोटच्या पोरं इतकं प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईच तो उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता. म्हणजे कायम यांची काळजी घ्यायचं त्यानं ठरवलं होतं. बाबा चला जेवून घ्या. मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटलं त्याला. म्हणजे तर थकवा जाणवायला लागलाय, वय झालंय त्याचं. पूर्वी असे पाय भरून यायचे नाही. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे आपण आपला आधार. आता म्हणजे ज्या झाडापानांना तो आधार कधी सोडायचा नाही म्हटला, तो त्याचा आधार तुटलाय. त्याला आता स्वतःला आधार द्यायला पाहिजे ही कल्पना आलेली आहे. काय स्वप्न बघत उभे राहतात कोण जाणे. अख्खा दिवस रांदीतच बसाव का आम्ही. फरसूच्या कानावरील इतका आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलवर येऊन बसला. बघा, जमिनीवर खाणारा माणूस आणि आता काय त्याला टेबलावर बसून खावं लागतंय. तर ती कशी एक आपल्याला कळतं की सुनेचा जो टोन आहे तो कसा आहे आणि मग त्याला ती त्याला जे ऐकवतीये ते ऐकण्यासारखं नाहीये ना त्याच्यासाठी. तो शांत निमूटपणे येऊन बसलेला आहे. तिघही मुकाट्यानं जेवत होते, म्हणजे शांतपणे जेवत होते. ही खानावळ फरसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. खानावळ या अर्थी की आपण खानावळीत गेलो, कोणाला कोणाशी काही घेणं देणं नसतं. जो तो ताट घेतो, त्याला ताट येतं, खाणं येतं, खातो निघतो. या पद्धतीनं त्याला जेवायची माहिती नव्हती. कारण रोजचे मुके घास म्हणजे न बोलता खाणं. त्याच्या डोळ्यात आसवं आणत होते. आसवं म्हणजे अश्रू आणत होते. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवणं व्हायची. म्हणजे जे जुनं घर होतं, छोटं होतं, पडवी होती, पण त्यात जेवणं होताना मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बाबा तू स्वर्गात आहेस. तर ती देवाला प्रार्थना करायची की हां तू स्वर्गात आहेस. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवणं व्हायची. मनूच्या आईची टकळी चालायची म्हणजे आईसारखी बोलत राहायची. मनू तर जेवता जेवता उठून नीना सिबलची मस्ती करायचा. तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत. मन रितं व्हायची, घासाघाणीत पोटात माया उतरायची. आता इतकं भारी नाही वाक्य. तर आपण जेवताना जेव्हा गप्पा मारतो आणि मग गप्पा मारताना आपण इकडचे विषय बोलतो, तर म्हणजे काय करतो आपण, म्हणजे आपण एकमेकांना सांगत असतो, एकमेकांच्या मनातलं बोलत असतो. आणि मग ह्या सगळ्याला न राहून तो म्हणजे त्याला सगळं ते आठवत असतं की कसं आपण गप्पा मारत होतो, बोलत होतो. आणि म्हणून तो म्हणतो घासाघाणीत पोटात माया उतरायची. जेवणं तरी काय असायचं, एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या असं काहीतरी. मग तो म्हणतो जेवणात की असं फार नव्हतं, पण जेवणात प्रेम होतं. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्या जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. म्हणजे त्यांनी कसं सांगितलं आपल्याला समजून देण्यासाठी, वाडीत खपताना पायाला तारकी खिळा लागला. म्हणजे त्याच्या शेतात काम करताना बायकोच्या पायाला खिळा लागला का तार लागली. आठवड्याभरात त्या बायकोचं नाव आहे कोसू, ची मेणवात विझून गेली, म्हणजे ती वारली. कोणाची नजर लागली की पणज्यांची पुण्यही संपली, की गेल्या जन्मीचा पापाचा घडा वाहत आहे की नाही हा मातीचा शाप आहे. तो म्हणतो काय झालं काय कारण शोधतोय तो, का झालं इतकं वाईट, म्हणजे काय झालं, कशाने झालं. तो म्हणतो नाही मातीनं शाप दिला. का दिला असेल त्याला मातीनं शाप. ज्या मातीनं हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केला आपण. कारली वांग्यासारखा जिचा बाजार मांडला, मनूने जमीन विकायला काढली, आपण बैलासारखी मान डोलावली. मनू अरे पोरा बोल रे काहीतरी. फरसू न राहून उमाळ्याने बोलून गेला. आता हे सगळे बोलत नव्हते, त्याच्या डोक्यात त्याचे विचारचक्र चालू आहेत. म्हणून तो मुलाला म्हणतो अरे तू काहीतरी बोल तरी. अरे तू जमीन विकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही का, तुझा दुस्वास नाही. आमचा जन्म त्या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते. बाबा जमीन विकली म्हणून आज तो बंगला बांधता आला नाही, ते उभा जलम त्या गोठ्यात काढलाय लागवला. आज माणसासारखं घर मिळाले, परमेश्वराचे आभार माना, नाही तर तुमचं आपलं माझी जमीन गेली चालूच. या मुलाला काही घेणं देणं नाहीये. ज्या भावना, जे सगळं प्रेम फरसूला त्या जमिनीविषयी, याला त्याचं काहीच घेणं नाही. याला फक्त बंगला कसा भारी केला त्याचंच मोठं पडलेलं आहे. पाल अंगावर पडावी तसे मनूचे शब्द ऐकून फरसूचं अंग थरथरलं. सुनबाई जेवायची थांबली होती. मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठ पसरला होता. फरसूच्या पोटात खड्डा पडल्यासारखं आलं. पुढच्यातली बशी सरकून तो उठला. सुनबाई जेवू लागली, मनू जेवू लागला. म्हणजे यांना काही फरकच पडत नाही. तू खा नको खाऊ काही घेणं देणं नाहीये. फरसू खांदे पाडून मान खाली घालून अंगणात आला. आता याच्या शरीर काय म्हणू आपण पद्धतीवरून आपल्याला कळतं की तो खूप दुःखी झालाय. तो त्याला काहीच करावं कळत नाही. तसं खांदे पाडून मान खाली घातली त्याला नाही समजत, त्याला त्रास होतोय फार सगळ्याचा. तो अंगणात आलाय. बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच त्याची भली मोठी इमारत आकारला येत होती.
आता आपण या अगोदर पाहिलं होतं की फरसूचं त्याच्या जमिनीवर किती प्रेम होतं, जमिनीनं त्याला किती भरभरून दिलं होतं. पण आता आपल्याला कळतं की त्याच्या मुलाच्या सांगण्याने त्याने ती जमीन विकली आहे आणि बिल्डरने त्याला बंगला बांधून दिला आणि त्याची जागा आता जाऊन तिथं इमारत आकाराला येते. फरसूला वाटला जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठ्याले खड्डे खणले गेले, भलं मोठं दगड विटांचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं. तेव्हा या माईला काय वाटलं असेल. आणि या मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार. मातीशी नाळ तुटली म्हणजे काय, आज या मातीनं त्यांना जगवलं होतं, टिकवलं होतं. एक मातीशी नातं होतं, जसं की तो स्वतःची आई म्हणून तिला समजायचा आणि त्याच आईने त्याला जगवलं, टिकवलं, घडवलं होतं आणि तिच्याशीच त्याने नाळ तोडली, ती विकून टाकली. पाय मातीवर असतात तर माणूस माणूस असतो. पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशी तरी नातं सांगत नाही. सिमेंट दगड धोंड्याशी का कधी माणसाचं नातं साधलं होतं. कारण त्याला आता बंगला भारी वाटतोय, बंगल्यातलं घर भारी वाटतंय, त्याला पहिलं घर गोठ्यासारखं वाटतंय. म्हणून तो म्हणतो की माणसाचं नातं साधलं होतं का, मातीनंच घडवलं ना आपल्या सर्वांना. आणि शेवटी तिच्यात तर कुशीत विश्रांतीसाठी जायचंय. म्हणजे जेव्हा माणूस मरतो, कुणी गाडतं जमिनीत एखाद्या प्रेताला, कुणी जाळतं, पण आपण सरती शेवटी मातीतच जातो नाही, त्याला सांगायचंय. तिलाच विकून आम्ही या गुळगुळी चकचकीत घरात राहायला आलो. हे त्याचा उद्वेग आहे, त्याच्या मनाची अवस्था आहे, जो फरसू इथे मांडतोय. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. याच्यावरून आपल्याला कळतं की रात्रीची वेळ आहे आणि तो आता इथे बसलाय. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं, घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी, तसं ते झाडही गेलं. त्यासाठी किती वेदनादायी गोष्ट असेल की जे झाड त्यासाठी प्राणप्रिय होतं, ज्या झाडाने त्याला खत दिलं, जे झाडाच्या सावलीत तो बसायचा, ते झाड सुद्धा गेलंय. आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमनदोस्त झाली. म्हणून एकदा म्हणाला, ही झाडं म्हणजे नुसता कचरा. उंदीर केवढे येतात घरात, आपल्या बंगल्यापुढे ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही, कापून मस्त गुलाब लावू. म्हणजे बघा, झाडांकडे बघण्याचा फरसूचा एक दृष्टिकोन आहे आणि झाडांकडे बघण्याचा मनूचा एक दृष्टिकोन आहे. मनूला ते जंगली झाडं वाटतात आणि फरसूला ती झाडं म्हणजे त्याच्यासाठी तसं जणू काही ते आधारस्तंभ आहेत असं वाटतं. त्या दोघांच्या विचारसरणीचा खूप मोठा फरक आहे. तेव्हा फरसू उत्तरला, पोरा झाडं जंगली नसतात रे कवा, आपण माणसंच जंगली, कुराडी घेऊन झाडं कापणारी आपण माणसंच जंगली रे म्हणू. म्हणजे त्याचा उद्वेग, त्याच्या मनातली अवस्था, तो झाडांना आपला जीव की प्राण मानतो. त्याला वाईट वाटतं नाही ऐकून. फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यात देखत तोडली गेली, म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबांची बाग फुलवली. फरसू अरे रातच्या पारा एकट्यान बाहेर काय करते. आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला. त्याचा मित्र आलाय, तो त्याला विचारतोय, आबू बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घर सुद्धा पाडून टाकेल ना शेवटी, ती चिंच पण कापिली. माझा एकटा पूत म्हणजे त्याचा मुलगा, तो सुद्धा आता माझा नाही राहिला रे. जेजूस आता माना सुद्धा नेलं तर बरं होईल. जेजूस म्हणजे जीजस ख्राइस्ट याने म्हणतोय तो की देवा मला घेऊन जा तू, माझंही काही राहिलं नाही. तो त्याचा उद्वेग, त्याची मनाची वाईट अवस्था तो मांडतोय त्या मित्रासमोर. अरे आया रडते कस काय फरसू, मी तुझा दोस्त आबू हाय, इनूस मास्तर हाय आणि तुझा पोरगा सुनबाई पोरी जावय आहेत न, कोणी तुला टाकणार नाही. आमचा फरसू खरंच डोकरा झालाय हात, आबू उसनं हसत म्हणाला. म्हणजे खरं तर आबूला कळतं त्याच्या मनाची अवस्था. आबूला सुद्धा खूप वाईट वाटतंय सगळं बघून, पण आता मित्राला धीर द्यायचाय म्हणून तो तिथे लिहिलंय, आबू उसनं हसत म्हणाला. तो दाखवत नाही की त्याला खरंच वाईट वाटतंय. आबू ही माया रक्ताई माणसं, पण जमीन इकली, पैसे आलं ना ते बापाला इसरले, आता माझं कोणी नाही राहिलं. माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं, म्हणून कागद आणला, मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायला फसिलं. मायला फसिलं म्हणजे ती जमीन आई होती, ती आईसारखी पोसत होती, काळजी घेत होती आणि यानं मुलगा म्हटलं मागचं पुढचा विचार न करता विकून टाकली, म्हणून त्याला इतकं वाईट वाटतंय. अरे येड्या, किती लोक जमीन ऐकतात, तू आपल्या नुसता रडत बसलाव. बघ टोपलीवर पैसा मिळालाय मनूला, अथ मातीत हात घालशीला गरज नाही, सुखात खा मरेपर्यंत. आता आबू त्याला धीर देण्यासाठी हे बोलतोय की तू काळजी करू नको, आता तो पैसा नाही रे आबू, तो आमच्या आजा पंचाचं रगत आहे, रक्ताना ना तर तुटे नाही, रक्ताने शाप भोगायला लागतात, ते शाप मीच भोगीन. आता पैसा नाही का सुख नाही, जेजूस माफ कर रे. आणि फरसून हात जोडून आकाशाकडे पाहिला. तो परमेश्वराला आराधना करतोय. तो म्हणतोय, माझ्या जे सगळे बापजादेत, माझे पंजेत किंवा माझे जे पूर्वज आहे त्यांचं रक्त येते, पैसा नाही येतो. तो देवाची माफी मागतोय. येड्या फरसू, लोक जमिनी इकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात, तुला आपलं जलमभर
ढोर हाकरं खपायला पाहिजे, म्हणजे त्याला त्याचं गुरं होती, शेती होती, सगळं होतं. म्हणून आपला आबू त्याला म्हणतोय की तुला काय लोक मजा कर, तू बी कर ना. तू सुद्धा त्या बिल्डर हारका झाला रे आबू. फरसूने आवाज चढवत त्याला फटकारलं. मग त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नयन ढोराई जीवन तरी काय काम आहे आबू, आम्ही लागले ते हात वाटेल पण आमची नातं पण त्याचा काय पण नेणार नाही रे, त्यांना पायाखालची जमीन नाही रे. म्हणजे तो त्यांना सांगतो की आबूला सांगतो, अरे जिथं जमीन नाही, ढोरं गुरं नाही, तिथं काय उपयोग आहे, असं तू त्याला सांगायचा प्रयत्न करतोय मित्राला. इथं दोघांचे जे संवाद आहेत एकमेकांना, आबू त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू वाईट वाटून घेऊ नका, कारण तू त्याने खूपच खचलाय ना, जमीन विकली तर सगळं जुनं सगळं वैभव गेलं. आता फरसू त्याच्या मनाची वेदना मांडतोय. पुढचं पुढे बघून घेतील ते. आबू त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, आजकाल पोरं खूप हुशार आहेत, त्यांचे पाय जमिनीवर नाही, ही पोरं बोटीवर जातात, विमानात जातात, अरबस्थानात, इंग्लंड, अमेरिका, कट्टे कट्टे गेल्यात पोरं आपली. चल तू टाइम बघ केवढा झालाय, जा नीज. म्हणजे आपण म्हणतो जमिनीखालची पायाखालची जमीन सरकेल, पण इथं तो आबू वास्तवाची जाणीव त्याला करून देतोय. अरे तू शेती करतो, तुला जे प्रेम जमिनीविषयी आहे ते प्रेम ह्या लोकांना नाहीये, तू त्याचा विचार नको करूस, असं तो म्हणतो त्याला. की एक लक्षात घे, ते लोक विमानात जातात, जहाजात जातात, म्हणजे ते मुळात जमिनीवर नाही आहेत नुसते अवलंबून, त्यांचं वेगळं जग आहे, ते वेगळा विचार करतात. आणि मग तो जा झोप, आता वेळ झालाय. आबू निघून गेला, त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली. म्हणजे हे खूप छान वर्णन केलंय. मांजर त्याच्या पायात घुटमळत जाते, रात्रीची वेळे सावली पण त्याच्यासोबत गेली ना. फरसू फाटमुऱ्या आबूकडे पाहत राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कोंबासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अकराळ विक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पू सावली झाडं झुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळं सुस्तवल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. म्हणजे ती इमारतीची दिसणारी सावली जी चिंच तोडलीये, सगळी झाडं तोडली, त्या जागी पडली होती. आणि याला वाटलं की आता ती आपल्या मातीची सावली. ऍक्च्युली मातीची सावली म्हणजे जी आपल्याला संरक्षित करते, आपली काळजी घेते, आणि त्याच मातीची सावली ही आहे. त्यामुळे शीर्षक पण त्यांनी त्या अर्थानेच दिलेला आहे. हा धडा आपण इथे शिकलोय. जर तुम्हाला धडा आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.